श्री गणेशाय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी नमः. ओम नमो भगवते श्री गोपाल बाबाय नमः. श्री गोपाल बाबा महाराज आश्रम पिठापूर प्रकाशित श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृत अध्याय 26. कलियुगाची लक्षणे. आम्ही सकाळी उठून पुन्हा श्रीपादांच्या दर्शनासाठी कुरवपूरला आलो. श्री धर्मगुप्तांना श्रीपादांकडून कलियुगाचा प्रादुर्भाव कसा झाला हे जाणून घ्यायची तीव्र इच्छा होती. त्या दिवशी श्रीपाद अत्यंत प्रसन्न दिसत होते. त्याही दिवशी त्यांच्या पदस्पर्शाचे महत् भाग्य आम्हाला लाभले. श्री धर्मगुप्तांनी श्रीपादांना कलियुगाच्या प्रादुर्भावाविषयी माहिती सांगण्याची विनंती केली. त्यावर श्रीपाद सांगू लागले, बाळांनो, काळ हे परमात्म्याचे विराट स्वरूप आहे. सूर्याला कालात्मक पण म्हणतात. सूर्य धनिष्ठा नक्षत्रापासून श्रवण नक्षत्रापर्यंत एकदा परिभ्रमण करून धनिष्ठा नक्षत्रापर्यंत पोहोचण्याच्या काळाला एक ब्रह्मकल्प म्हणतात. ब्रह्मकल्पातला एक भाग सृष्टिकल्प होतो व अर्धा भाग प्रलयकल्प होतो. साधारण मानवी अनुभवातले ते दिवस रात्र असतात. पितृदेवतेच्या संबंधातील काळातला अर्धा भाग शुक्ल पक्ष व अर्धा भाग कृष्ण पक्ष होतो. संवत्सर पुरुषाचे 6 महिने उत्तरायण व 6 महिने दक्षिणायन असे असते. योगी आपल्या शरीरात या कालचक्राचे दर्शन घेतो. या रहस्य विद्येला तारक राजयोग विद्या असे म्हणतात. हे ठाऊक नसणाऱ्यांना कालज्ञान होत नाही. तारक राजयोग विद्येत शरीरात ब्रह्मांडाची कल्पना करतात. समस्त लोक त्यात आहेत. आपल्या मस्तकातील विचार स्थानाला ब्रह्मलोक म्हटले आहे. नाभिस्थानाला विष्णुलोक म्हटले आहे व हृदयस्थानाला रुद्रलोक म्हटले आहे. पितृदेवता आपल्या वीर्यकणात जन्यू देवता रूपाने असतात. हे जन्यूदेव मानवाने मागच्या पिढीत केलेले कर्म पुढच्या पिढ्यांना कर्मफळ रूपाने अनुभवायला लावतात. मागच्या कर्माचे फळ क्रमपद्धतीने पोहोचवण्याकरता काल अत्यंत आवश्यक आहे. कलियुगात लक्षण. पितृदेवता म्हणजे मेलेले मोठे लोक नाहीत. मेलेल्यांच्या नावाने आपण जे श्राद्धफळ देतो ते स्वीकारून मेलेल्या लोकांना उत्तम गती मिळवून देणारेच जन्यूदेव आहेत. त्यांना जन्म नसतो. योगी आपल्या शरीरात षटयोग चक्रांनी बाहेरच्या 6 ऋतूंचे दर्शन घेतात. संवत्सरात 12 पौर्णिमा 12 अमावस्या आहेत ना, ते 24 पर्वच गायत्रीचे 24 छंद जाणावे. कालस्वरूप नारायणाची काही जण संवत्सर पुरुष म्हणून उपासना करतात. या विद्येला द्वादशाक्षरी विद्या म्हणतात. प्रत्येक महिन्याचे एक एक अक्षर याप्रमाणे 12 महिन्यांच्या 12 अक्षरांचा मंत्र होतो. नद्यांना महापूर येऊन अपरिमित हानी होणे, भूमी निरंतर प्रलय सदृश भूकंपाने थरथरणे, सूर्य चंद्राची गती बदलणे, दिवसा काळाकुट्ट अंधार दाटून सूर्य न दिसणे, आकाशात धूमकेतू दिसणे ही सगळी कलियुगांताची लक्षणे समजावी. द्वापार युगांतात पश्चिम समुद्राच्या एका बेटावर कलियुगाचा अधिपती असलेल्या कलिपुरुषाने घोर तप केले. हे सर्व वेदव्यासांनी आपल्या भविष्य पुराणात सांगितलेले आहे. म्लेंछ जातीची उत्पत्ती. भूमंडलावर सगळीकडे वेदमंत्र घोष यज्ञ तपस्या होत असल्यामुळे कलिपुरुष फार दुःखी होता. तो जगतप्रभूला म्हणाला, प्रभू, सगळीकडे धर्म अग्निहोत्रासारखा प्रज्वलित आहे. माझा कलिप्रभाव कसा पडेल? तुमच्या वचनाप्रमाणे माझा प्रभाव या युगधर्मात व्याप्त व्हायला हवा, पण मला ते साध्य होईल असे वाटत नाही. कलिपुरुषाची ही प्रार्थना ऐकून जगतप्रभूने त्याला पश्चिम समुद्रातील एक द्वीप दाखवले. तिथे म्लेंछांचा मूळ पुरुष आदम व हव्यवती ही स्त्री होती. त्या स्त्री पुरुषांच्या विहारार्थ तिथे एक सुंदर उद्यान वाटिकेची निर्मिती केली. खरे तर ते भाऊ बहीण होते. कलीने तिथे प्रवेश केला व त्यांच्यात कामभावना जागृत केली व त्यांच्याकडून निंद्य व धर्माविरुद्ध असलेली संतान उत्पत्ती करवली. ते अशा प्रकारे पतित होताच त्यांच्यातील दिव्य शक्ती नाहीशी झाली. या जोडप्यापासून कलिधर्माचे मूळ अशी म्लेंछ जात निर्माण झाली. द्वापार युगाच्या शेवटी म्हणजे 2800 संवत्सरात द्वापार युगाचा अंत होत असताना
म्लेंछ देशात ही म्लेंछ जातीची संतती वाढू लागली असे भविष्य पुराणात प्रतिसर्ग पर्वात सांगितलेले आहे. नीलांचलाजवळ अदम हव्यावतीमुळे जी प्रजा निर्माण झाली व तिची वाढ झाली, ती प्रजा आर्य धर्म दूषित करणारी, नानाविध भक्षक व अनाचारी होती. मी कल्की अवतार धारण करून कोट्यानुकोटी असलेल्या या अनाचारी अधार्मिकांचा नाश करून पुन्हा सत्ययुग स्थापन करणार आहे. अर्थात हा माझा दूरवरच्या भविष्यातील कार्यक्रम आहे असे श्रीपादांनी सांगितले. त्यावर धर्मगुप्त म्हणाले, स्वामी, कित्येक दिवसांपासून श्री वासवी परमेश्वरी अवताराविषयी तुमच्याकडून ऐकायची इच्छा होती. कृपा करून ते आम्हाला सांगावे. श्रीचरण प्रसन्न वदनारविंद मंद स्मित करत सांगू लागले. कन्यका पुराण. स्कंद पुराणात सनत सुजात संहितामध्ये श्री कन्यका पुराण आहे. बृहदशिला नगरालाच ज्येष्ठ शैल देखील म्हणतात. बृहदशिला नगर निरवत्यपूर, वीरनारायण, विशाळपूर, आसंट, नरसापूर, धनदपूर, धर्मपूर, जगन्नाथपूर, कलिंगपूर, पांचालपूर, पालकोल्लू, त्रिगुणपुरू, भीमपुरम, घंटसालम, पिठिकापूर हे 18 शहरे आहेत. या 18 शहरांच्या राज्यात बृहदशिला नगरीला राजधानी करून कुसुमश्रेष्ठी नावाचा सामंत राजा पालन करीत होता. 18ला जय संख्या मानतात. तशा जयसंख्येच्या नगरीत 714 गोत्रांचे वैश्य नगरस्वामी निवास करत असत. स्वतः सिद्ध गोत्रज 102 मात्र होते. या 102 गोत्रजा कठीण नियमनिष्ठा पालन करणारे आहेत असे ठरवले गेले. तशा नियमनिष्ठेचे पालन आम्ही पण करू असे इतर गोत्रजांनी म्हटल्यामुळे त्यांच्यासह 18 नगरात निवास करणाऱ्या वैश्य नगरवासींची संख्या 714 झाली. कठोर नियमनिष्ठेत जगणारे 102 गोत्रज मात्र बृहदशिला नगरीत निवास करत. ते आर्या महादेवी म्हणजे पार्वती देवीची आराधना करत. ते आर्यवर्ताहून स्थान परिवर्तित झालेल्याने पूजनीय असल्यामुळे व ते आर्या महादेवीची आराधना करणारे असल्यामुळे इतर वैश्य प्रमुखांहून भिन्न उच्चनिष्ठा पालन करणारे म्हणून त्यांना आर्य वैश्य म्हणून ओळख द्यायची विनंती केली होती. श्री कुसुम श्रेष्ठींचे गुरुवर्य भास्कराचार्य होत. आमचे आजोबा बापन्ना अवधानी पूर्वजन्माचे साक्षात भास्कराचार्यच. इतर गोत्रजांच्या प्रार्थना ऐकून भास्कराचार्य म्हणाले, बाळांनो, योग्यता परीक्षणाशिवाय किंवा किंमत ठरवणे अशक्यच. सगळ्यांनी योग्यता निर्धारणा करण्यास, योग्य निर्णय घेण्यास पुढे चांगली अग्निपरीक्षा द्यावी लागेल. अग्निपरीक्षेत विजयी होणाऱ्यांना आर्य वैश्य पदवी नक्की दिली जाईल, इतरांना नाही. हे तुम्हा सर्वांना संमत आहे का? त्यावर सर्वांनी सहमती दिली. त्या काळात वैश्यांमध्ये परमेश्वरी आराधना फार थाटामध्ये होत होती. भक्ती आवेशात काही भक्त आपल्या मुलींना परमेश्वरी रूपात पूजत असत. तशा मुलींना गौर बालिका म्हणत व मुलांना बालनगर म्हणत. गौर बालिकांना बालनगरांशीच विवाह बंधनात बांधायचे असा निर्णय ठरलेला होता. भास्कराचार्य गौर बालिकांना बालनगरांना खास क्रियायोग दीक्षा द्यायचे. ते लहानपणापासूनच योगी व्हायचे. तशाचे संतान फार श्रेष्ठ असणार व त्यांचे कुटुंबीय लोक सर्व प्रकारच्या भोगभाग्यात वावरणारे, ते गौरी शंकरासारखे अनन्य जोडपे ठरणार अशी भास्कराचार्यांची कल्पना होती. हे 18 शहरे खास पवित्र नगर रूपात होती. या देवता सदृश नगरीचे अधिपती नगरेश्वर महादेव या 18 नगरीचे राजा कुसुमश्रेष्ठी हे होते. अशा प्रकारे एक नवीन सृष्टी विधानाला या प्रकृती व्यवस्थेत आणायचे अभिमत भास्कराचार्यांचे होते. कुसुम श्रेष्ठी दंपतीस संतान नव्हते, त्यामुळे पुत्रकामेष्टी यज्ञ भास्कराचार्यांच्या और्ध्वर्यात आयोजित झाला. आर्या महादेवी त्या यज्ञकुंडात प्रत्यक्ष रूपात प्रकट झाल्या. त्यांनी दंपतीला 2 फळे अनुग्रहित केली. त्याच्या फलस्वरूपात एका वैशाख शुद्ध दशमी शुक्रवारी पुनर्वसू नक्षत्र शुभ समयी वासवी कन्यका जन्माला आली. वासवी कन्यकेचा जुळा भाऊ पण
जन्माला आला त्याचे नाव विरूपाक्ष ठेवले. श्री वासवी कन्यका साक्षात माझी सहोदरी आहे. तिच्या जुळ्या भावाच्या रूपात असणारा विरूपाक्ष नंदीश्वराच्या अंशामुळे जन्मला. पूर्वी काळी शिलाद महर्षी आहारात पाषाण खायास हिमालयात पोचले. त्यांनी तिथे हेमवती महादेवीचे त्यांना तिथे दर्शन झाले. माते तू शैलपुत्री, मी शिला खाणारा म्हणून शैलपुत्र होतो. तुझ्या भावाच्या रूपात जन्मण्याचे भाग्य प्रसाद रूपात मागतो. त्यावर हेमवती म्हणाल्या, महर्षी, या जन्मात मी परमेश्वराशी विवाह करणार. नंदीश्वर नावाने तू आमची सेवा वाहन रूपात कर. कलियुगात श्री वासवी कन्यका परमेश्वरी नावाने मी अवतरेन तेव्हा तू माझा पाठोपाठ जुळ्या भावाच्या रूपात जन्म घेशील. ज्या भव्य शिलेवर मी बसून तप केले तीच मी तुला भेट म्हणून समर्पित करते. ती शिला तू ज्येष्ठ शैल्याला पोहोचव. बांधकामाच्या भूमिपूजेत या शिलेला भूगर्भात ठेवून किल्ला बांधावा. कलियुगात या किल्ल्याचे निर्माण कुसुमश्रेष्ठी नावाच्या सद्वैश्याकडून होणार. नंतर मी 102 गोत्र दंपती समवेत अग्निकुंडात प्रवेश करून परत कैलासाला पोहोचेन. कलियुगांतात माझा भाऊ श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी कल्की अवतार धारण करून कोट्यानुकोटी दुर्वर्तनी दुष्टांचा संहार करून धर्मस्थापना करेल. श्रीपाद श्रीवल्लभ आपल्या यतिरूप वेशाचा त्याग करून श्री पद्मावती व्यंकटेश्वर रूपात दर्शन देतील. श्री पद्मावती देवीचा सिंहल देशात जन्म होईल. श्री प्रभू शंभल गावात जन्माला येतील. कलियुगांतात त्यांचा विवाह संपन्न होणार. ते कल्की प्रभू म्हणून बृहतशिला नगरीत येतील. श्री वासवी कन्यका रूपात मी व नगरेश्वर रूपातले माझे प्रभू कल्की रूपातल्या श्रीपाद श्रीवल्लभाला आदरपूर्वक घेऊन येतील. मी माझ्या भावाला प्रेमसूचना रूपात राखी बांधेल. माझ्यावरच्या प्रेमाने माझा भाऊ मला राखी बांधेल व प्रेमाने राजेशाही थाटात दिव्य आभूषण, वज्र, वैदूर्य, दिव्य वस्त्र भेट रूपात देऊन सर्व राजांसमोर थाटामाटात आमचा विवाह संपन्न करील. आमचे 102 गोत्रांचे दिव्य कल्याण दंपती अग्निकुंडातून पाहू शकतील. त्यानंतर मानव दंपती आम्ही श्री पीठिकापूरला पोहोचू. श्री कल्की रूपातले महाप्रभू पूर्व अवतार श्रीपाद श्रीवल्लभ रूपातील दर्शन प्रत्यक्ष हजारो भक्तांसमक्ष होईल. बेटा शिलदी, आमच्या विवाह समयी श्री कल्की प्रभू सहित तू पण माझ्या भावाच्या रूपात समारोहात हजर राहून धन्य होशील. बेटा, बृहतशिला नगर राजधानी रूपातल्या या सामंत राज्याच्या पश्चिम भागात गोस्तनी नदीची सीमा आहे. श्री कुसुम श्रेष्ठी दंपतींकडे महामंगल आरती पात्र व घंटा असेल, ज्याचे वजन 16.5 शेर असणार. या भास्कराचार्यांच्या घरचे आरती पात्र व घंटा श्री पीठिकापुरात माझ्या महासंस्थानात माझ्या मूर्तीजवळच्या औदुंबर वृक्षाखाली 7 पुरुष इतके खोल येऊन पोहोचेल. ते पोहोचल्यावर माझे चरित्र प्रकाशित होईल. बाळांनो, उद्या श्री वासवी कन्यकेचा वाढदिवस, शुक्रवारचा दिवस. सांद्र सिंधू वेदातल्या गणिताप्रमाणे महापवित्र काळ आहे. पंचदेवपर्यंत प्रांताच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्थानी गवताचे घर लगेच बनवा. तुम्ही लगेच निघा. सगळी सोय आपोआप होईल. उद्या मी तिथे दरबार आयोजित करणार आहे. सौभाग्य इच्छुक स्त्रियांनी तिथे हळकुंड प्रसाद रूपात स्वीकारावे. ती हळकुंड पूजेत ठेवल्यास मांगल्य, भाग्य प्रसाद रूपात प्राप्त होते. मी तुम्हाला उद्या श्री कन्यका परमेश्वरीचे चरित्र नक्की ऐकवेन. पंचदेव पहाडाच्या दरबारात उद्या येणारे सर्व भक्त धन्य होतील. परमपवित्र श्री वासवी कन्यका अवताराचे विशेष माझ्या मुखी वदवले जाणे तुमच्या अनेक जन्मांचे भाग्य होय. दर शुक्रवारी मी तिथे दरबार भरवणार. मी माझ्या सोयीप्रमाणे कुरवपूरला येत जाणार. दरबार पंचदेव पहाड किंवा दुसऱ्या स्थानी होऊ शकतो. दर गुरुवारी धर्मबोध करणार. भविष्यात अनेक प्रकारचे बदल घडणार. येत्या शतकात भारत म्लेच्छांच्या म्हणजेच मुस्लिमांच्या श्वेत जातीच्या स्वाधीन होणार. विधिविधान चित्रविचित्र आहे.
केवळ आध्यात्मिक प्रसारामुळेच ही कर्मभूमी वेदभूमी स्वतंत्र होईल. दत्तात्रेयांचे स्मरण करणाऱ्यांना दत्तरक्षण सदैव लाभते. त्यांचे विस्मरण मरणतुल्य व स्मरण नवीन जन्मदायक आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 26 संपूर्ण.